ऍव्हरेज जो फ्लो आहे आपला तो 50 ml आहे. ठीक आहे. तर 50 ml पेक्षा पण जर जास्त फ्लो जरी असला तरी हे पॅड कुठेच लीक होत नाही. म्हणजे बघा आपण दिवसातून पहिल्या दिवशी नाही का एक 2 पॅड तरी आपण यूज करतो. पण एखाद्या वेळेस जर आपण हा पॅड चेंज नाही पण केला तर 24 तास आपला हा प्रत्युष कॉटन ग्रीनचा पॅड काय होतो दिवसभरासाठी आपल्याला जातो. सो आता हे मी घेतलं आहे 50 ml पाणी आणि त्यामध्ये मी इंक वापरलं आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे ब्ल्यू ब्ल्यू काय आहे? ठीक आहे. तर साधारण आपलं जे शाई असते पेनामध्ये आपण टाकतो. हे बघा, ही शाई मी त्यामध्ये टाकली आहे आणि 50 ml मी पाणी घेतलंय. ठीक आहे. आता दोन्ही पॅडवर आपण 50-50 ml पाणी हे टाकणार आहे, की कोणत्या पॅडची ऍब्झॉर्बिंग नाही का किती आहे आणि कशी आहे. येस, तर पहिले मी आपला प्रत्युष कॉटन ग्रीनवर हे टाकत आहे. हे जे तुम्हाला दिसतंय नाही का ग्रीन कलरचं, ही ॲनियन स्ट्रीप आहे यामध्ये. ॲनियन स्ट्रीपचा वापर आता तुम्हाला माहीतच असेल नाही का, आपण बँडेज किंवा जेव्हा आपल्याला ताप वगैरे येतो तेव्हा डॉक्टर काय सांगतात, की मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवा, राइट? म्हणजे ॲनियन स्ट्रीपचं काम ते मिठाच्या पाण्याच्या कॉटनच्या पट्ट्या करत असतं. कुठेतरी आपलं ताप आणि जे बाकीचं आपल्याला आहे ते सगळं शोषून त्यामध्ये घेतं. तेच काम ही ॲनियन स्ट्रीप आपल्या पॅडमध्ये करते. जो बॅक्टेरिया म्हणजे जसा आपला फ्लो झाल्याबरोबर बॅक्टेरिया जो आहे तो तिथेच संपवतं हे ॲनियन स्ट्रीप. हे खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट पार्ट आपल्या या प्रत्युष कॉटन ग्रीन मध्ये आहे. आता सेम 50 ml लिक्विड म्हणजे 50 ml पाणी मी हे अदर दुसऱ्या आपल्या पॅडवर टाकत आहे. तुम्ही साईज बघू शकता दोघी पॅडची सेम आहे, पण या पॅडच्या तुलनेत आपल्या पॅडची जी नाही का ब्रॉडनेस आणि लॉंग पण म्हणजे खूप आणि खूप या तुलनेमध्ये तर खूपच छान आहे. आणि कितीही हेवी फ्लो असला आणि नाही जरी आपण पॅड चेंज केलं तरी ते आपलं काय होतं तिथे लीक बाहेर होत नाही. आता तुम्ही बघू शकता पाणी टाकताना बाहेर लीक झालं तर इथे साईड गार्ड नसल्यामुळे ते पाणी काय आलंय बाहेर आलंय. दिसतंय ना सगळ्यांना? ते पाणी बाहेर लीक झालं. का तर यामध्ये साईड गार्ड नाहीये. आपल्या प्रत्युष कॉटन ग्रीन मध्ये साईड गार्ड आहे. त्याच्यामुळे कितीही फ्लो असला तरी ते काय होणार आहे? बाहेर येणार नाहीये. दिसतंय? आणि हा सुद्धा पार्ट आहे आपला, हा मोठा दिलेला आहे. म्हणजे जेव्हा आपण पॅड म्हणजे लावतो, ठीक आहे, तेव्हा गोळा होत नाही, श्रिंक होत नाही. त्या तुलनेत हे पॅड तसं नाहीये. राइट? लक्षात येतंय? येस. आता आपण यावर टिश्यू पेपर ठेवूया, की कोणत्या पॅडने किती ऍब्झॉर्ब केलंय. लाईव्ह डेमो तुमच्या समोर आहे सगळं आणि या गोष्टी तुम्ही घरी एकदा करून बघा. कोणताही पॅड तुम्ही मार्केटमधून आणून कोणत्याही पॅड सोबत आपल्या प्रत्युष कॉटन ग्रीनचं डेमो तुम्ही करून बघा. कारण की काय आहे ना, ही अशी गोष्ट आहे, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. जोपर्यंत आपण वापर करत नाही, जोपर्यंत आपण डेमो दाखवत नाही. हे बघा, आता मी दोघं सोबतच प्रेस करत आहे. दिसतंय? हे बघा. असं नाही मी याला कमी प्रेस करते, याला जास्त. हे बघा, हे आपलं प्रत्युष कॉटन ग्रीनचं पॅड आणि हे तुम्हाला वरतीच दिसत असेल, टिश्यू पेपर पूर्ण ओला झालेला आहे. आणि हा आपला प्रत्युष कॉटन ग्रीन, त्याला मी कितीही प्रेस केलं, काहीही केलं, दिसतंय टिश्यू पेपर जसाचा तसा. लाईव्ह डेमो मी तुम्हाला दाखवते. तुम्ही घरी ट्राय करा आणि जेव्हा तुम्ही ट्राय कराल तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल समोरच्याला सांगताना पण, नाही का? आपण जर केलंच नाही ती गोष्ट तर आपल्याला समोरच्याला सांगताना कॉन्फिडन्स राहत नाही. आता हे बघा, यामध्ये आपल्या प्रत्युष कॉटन ग्रीन मध्ये पूर्ण 8 लेयर आहेत. ठीक आहे. आता 8 लेयर पण त्या सुद्धा खूप थिन आहे, म्हणजे वाटत सुद्धा नाही आपण पॅड घेतला. एवढ्या पतल्या आणि 8 लेयर आपल्या प्रत्युष कॉटन ग्रीन मध्ये आहे. ते मी सगळं तुम्हाला ओपन करून इथे दाखवणार आहे. इथे साईड गार्ड आहे, तिथनं कट करायचंय. जर तुम्हाला डेमो द्यायचा असेल घरी किंवा तुमच्या आजूबाजूला, काय होतं सांगितल्यापेक्षा जेव्हा समोरची व्यक्ती डोळ्यांनी बघते नाही का, तेव्हा त्यांचा विश्वास हा जास्त बसतो. राईट? पूर्ण 8 लेयर मध्ये आपलं पॅड आहे. बाकीच्या पॅड मध्ये मला वाटतं कमीत कमी 3 लेयर पेक्षा तरी जास्त लेयर कुठेच नसतात.
आणि आपल्या प्रत्युष कॉटन मध्ये पूर्ण 8 लेअर मध्ये हे आहे, त्याच्यामुळे आपल्याला लिकेजची भीती तर नाहीच, पण 8 लेअर असून सुद्धा आपल्याला ते असं जाड किंवा हेवी वाटत नाही. हा त्याचा एक प्लस. ही आहे पहिली लेअर. दिसतंय सगळ्यांना? खूप थिन लेअर आहे. दिसतंय मॅडम? दीपाली मॅम दिसतंय ना? येस मॅम, येस, क्लिअर दिसतंय. येस. ही थिन लेअर आहे आणि पूर्ण कॉटनची आहे. बघू शकता तुम्ही. जर कॉटन नसतं तर असं इझिली ते माझ्या हातून फाटलं असतं का हो? कॉटन नसतं तर. बघा, तुम्हाला धागे पण मी जवळ घेऊन दाखवते थोडंसं. तुम्हाला धागे पण दिसत असतील. हे बघा. कापूस, कॉटन, नाही का? ही झाली पहिली लेअर. दुसरी लेअर आहे ही आपली ॲनियन स्ट्रीप. ॲनियन स्ट्रीप म्हणजे बॅक्टेरिया किल करण्याचं काम ही ॲनियन स्ट्रीप करते आणि जी आपल्या प्रत्युष कॉटन ग्रीन मध्ये आहे. बऱ्याच वेळा पोट दुखणं किंवा बरेच प्रॉब्लेम वेगवेगळ्या लेडीजला वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. तर पोट दुखण्याचं प्रमाण सुद्धा मला तरी वाटतं कुठेतरी ॲनियन स्ट्रीपमुळे माझं स्वतःचं कमी झालेलं आहे मॅम. मी आता गेली डिसेंबर पासून हे आपलं पॅड यूज करते. हे बघा, ही ॲनियन स्ट्रीप पण हार्मफुल नाहीये. हे बघा, ती पण इझिली डिस्पोज करू शकतो आपण आणि कॉटनची असल्यामुळे ती इझिली आपल्याकडनं काय होते, हे बघा, फाटल्या जाते. राईट. ही दुसरी लेअर. खूप थिन लेअर मॅम, एकदम एवढ्या पतल्या थिन लेअर आहे ना, त्याच्यामुळे वाटतही नाही की 8 लेअर असतील म्हणून. पाईन वृक्ष आहे जे आपल्या भारतामध्ये येत नाही, थंड प्रदेशामध्ये असतं. त्यापासून बनवलेला स्नॅप पेपर, जो की आपण